नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे चंद्रग्रहण. चंद्रग्रहण म्हणजे काय? यामागचं रहस्य काय आहे? चंद्रग्रहणात काय पाळायचे आहे आणि कोणासाठी काय काय नियम आहेत ते आपण पाहणार आहोत. तर नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहण ही फक्त खगोलीय घटना नसून एक अत्यंत आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक काळ मानला जातो. असं म्हणतात की ग्रहणाच्या काळात केलेली पूजा 1000 पटीने फळ देत असते आणि केलेली चूक देखील अनेक पटीने परिणाम करत असते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ग्रहण काळासाठी काही विशेष नियम सांगितलेले आहेत. उद्या येणारे चंद्रग्रहण नेमके काय आहे? कोणाला नियम पाळणे आवश्यक आहेत? गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध यांनी काय काळजी घ्यायची आहे आणि ग्रहण संपल्यावर काय करायचे आहे? आज आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. चंद्रग्रहण म्हणजे नेमकं काय असतं? जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही एक नैसर्गिकच घटना आहे, परंतु धार्मिक दृष्टिकोनातून याचा संबंध राहू आणि केतू यांच्याशी जोडला जातो. तर पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे, समुद्रमंथनावेळी एका असुराने देवांच्या रांगेत बसून अमृत घेतले. भगवान विष्णूंनी त्यांचे मस्तक छाटले. त्याचे डोके म्हणजे राहू आणि धड म्हणजे केतू. ते सूर्य आणि चंद्राला ग्रासतात, म्हणून ग्रहण होते असे मानले जाते किंवा मानण्यात येते. चंद्रग्रहणाचे धार्मिक महत्त्व काय असते? तर ग्रहण काळ हा सामान्य वेळ नसतो. तर या काळात वातावरणातील ऊर्जा बदलत असते, मन अस्थिर होते, नकारात्मक शक्ती सक्रिय होतात असे मानले जाते. म्हणूनच ऋषीमुनी ध्यान, जप आणि साधना करत असतात. असं म्हणतात, ग्रहणातील एक मंत्र बरोबर 1000 मंत्र जपाचे फळ देत असते. ग्रहण काळात सूतक का म्हणतात? ग्रहण सुरू होण्याच्या काही तास आधी सूतक काळ सुरू होत असतो. सूतक म्हणजे शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखण्याचा काळ असतो. या वेळेत शुभ कार्य करायचं टाळायचं आहे, देवपूजा थांबवायची आहे, अन्न सेवन टाळायचे आहे, कारण वातावरणातील सूक्ष्म बदल शरीरावर परिणाम करत असतात. चंद्रग्रहणात काय करायचे आहे? मंत्र जप करायचा आहे. ग्रहण काळात मंत्र जप अत्यंत शुभ मानला जातो. जसे ओम नमः शिवाय, ओम चंद्राय नमः, ओम समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे मंत्राचा जप करायचा आहे. ध्यान आणि नामस्मरण करायचं आहे. मन शांत ठेवून ध्यान केल्यास मानसिक शांती मिळत असते. त्यानंतर दान करायचं आहे. ग्रहणानंतर दान केल्यास पाप नष्ट होतात असे मानले जाते. तर दान काय करायचं आहे? अन्नदान, वस्त्रदान किंवा गरिबांना मदत करायची आहे. त्यानंतर तुळशीचे पाने ठेवायचे आहेत. तर ते तुळशीचे पाने कुठे ठेवायचे आहेत? ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न व पाण्यात तुळशीपत्र ठेवायचे. यामुळे अन्न शुद्ध राहते असे मानले जाते. चंद्रग्रहणात काय करू नये? तर अन्न सेवन करू नये. ग्रहण काळात अन्न पचायला जड जाते, त्यामुळे अन्न सेवन करायचं नाही. झोप घ्यायचं नाही. यावेळी झोपल्याने आळस आणि नकारात्मकता वाढत असते, त्यामुळे झोपायचं सुद्धा नाही. केस कापणे, नख कापणे हे सुद्धा टाळायचं आहे. देवांच्या मूर्तीला स्पर्शसुद्धा करायचं नाही. नवीन काम सुरू करायचं नाही. कोणाला नियम पाळणे आवश्यक आहे? गर्भवती महिलांसाठी विशेष नियम आहेत. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यायची आहे. बाहेर जायचं नाही, धारदार वस्तू वापरायच्या नाहीत, शिवणकाम करायचे नाहीत, पोटावर गंध किंवा तुळशी लावावी, कारण बाळावर ऊर्जा परिणाम होतो असे मानले जाते. वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी पूर्ण उपवास करणे शक्य नसल्यास हलके अन्न घेऊ शकतात. लहान मुलांनी काय करायचं आहे? कडक नियम आवश्यक नाहीत लहान मुलांना सुद्धा. ग्रहण संपल्यानंतर काय करायचं आहे? आणि ग्रहण समाप्त झाल्यावर स्नान करायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे, देवघर शुद्ध करायचे आहे, गंगाजल शिपडायचे आहे, घरामध्ये नवीन अन्न तयार करायचे आहे. ग्रहणानंतरचे पुण्य कार्य काय करायचे आहेत? तर ग्रहणानंतर खालील गोष्टी अत्यंत शुभ आहेत. मंदिरात जाऊन दर्शन करायचं आहे, दान करायचं आहे, जप करायचं आहे किंवा पितरासाठी प्रार्थनासुद्धा करायची आहे. तर आध्यात्मिक गुपित काय आहे? ग्रहण काळात मनाची शक्ती ही वाढत असते, म्हणून इच्छा व्यक्त करायची आहे, सकारात्मक संकल्प करायचा आहे, नकारात्मक विचार सोडून द्यायचा आहे. हा काळ आत्मशुद्धीचा मानला जातो.
आणि त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोनामधून या ग्रहणाचं काय आहे, तर आजच्या विज्ञानानुसार ग्रहणामुळे थेट नुकसान होत नाही, परंतु पूर्वी प्रकाश कमी असल्याने आणि वातावरण बदलामुळे लोकांना विश्रांती देण्यासाठी नियम बनवले गेले. म्हणून धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोन समजून घेणे महत्त्वाचे आहे. विशेष उपाय ग्रह दोष शांत करण्यासाठी काय काय आहेत, तर ग्रहण काळात शिवमंत्र जप, महामृत्युंजय मंत्र, चंद्राला प्रार्थना यामुळे मानसिक शांतता मिळते. त्यानंतर चंद्रग्रहण ही भीतीची गोष्ट नाही, तर आत्मचिंतन आणि साधनेची सुवर्ण संधी आहे. योग्य नियम पाळले तर जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढत असते. म्हणून आजच्या चंद्रग्रहणाला जप करा, प्रार्थना करा आणि मन शुद्ध ठेवायचं आहे. तर हे चंद्रग्रहण कधी आहे, तर तारीख मंगळवार 3 मार्च 2026. तर ते कोणत्या प्रकारचं आहे, तर खग्रास प्रकारचं चंद्रग्रहण आहे. तर भारतामध्ये दिसणार आहे का, तर हो, भारतामध्ये दिसणार आहे, पण ते संध्याकाळी दिसणार आहे. हे ग्रहण विशेष आहे कारण होळी पौर्णिमेलाच हे चंद्रग्रहण लागत आहे. चंद्रग्रहणाचा पूर्ण टायमिंग काय काय आहे, तर ग्रहणाची सुरू काय आहे, दुपारी 2:14 सुरू आहे. पुन्हा ग्रहण असं सुरू आहे, उपछाया त्याची. पुन्हा खंडग्रास ग्रहण कधी सुरू आहे, 3:20 पुन्हा पूर्ण चंद्रग्रहण कधी सुरू होणार आहे, 4:34. ग्रहणाचा मध्य 5:04. पूर्ण ग्रहण समाप्त 5:33 आणि त्यानंतर ग्रहण समाप्त 6:46 ते 6:47. म्हणजे ग्रहणाचा मुख्य प्रभाव दुपारी 3:20 ते संध्याकाळी 6:47 राहणार आहे. तर हे ग्रहण भारतात किती वेळ दिसेल, तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये चंद्र उगवतानाच ग्रहण सुरू होणार आहे. चंद्र उगवण्याची वेळ संध्याकाळी 6:20 ते 6:30 असणार आहे. म्हणून भारतात फक्त शेवटच्या 15 ते 20 मिनिटाचा भाग हा दिसेल. त्यानंतर वेदकाळ कधी सुरू होणार आहे, चंद्रग्रहणासाठी सूतक काळ हा 9 तास आधी सुरू होतो. सूतक सुरू म्हणजे सकाळी 9:39 ग्रहण समाप्त संध्याकाळी 6:47 म्हणजे जवळपास 9 तास सूतक राहणार आहे. वेदकाळात काय पाळायचे आहे, तर सूतक सुरू झाल्यानंतर देवघर बंद ठेवायचे आहेत, पूजा थांबवायची आहे, अन्न शिजवायचं नाही, शिजवलेल्या अन्नात तुळशीपत्र ठेवायचे आहे. त्यानंतर जप आणि नामस्मरण करायचे आहे. त्यानंतर अन्नाचे काही नियम आहेत, तर सूतक लागण्यापूर्वी अन्न घ्यायचं आहे, ग्रहण काळात अन्न टाळायचं आहे. लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती यांना सोडायचं आहे, कारण यांनी करू शकतात, कारण त्यांना सहन होत नाही म्हणून. गर्भवती महिलांसाठी विशेष वेळ सकाळी 9:39 ते संध्याकाळी 6:47 हा पूर्ण काळ काळजीचाच मानला जातो. तर बाहेर जायचं नाही, तर धारदार वस्तू वापरायच्या नाहीत, शिवणकाम टाळायचं आहे, मंत्र जप करायचा आहे. ग्रहणाचा सर्वात शक्तिशाली वेळ कोणता आहे, 5 ते 5:30 संध्याकाळी. हा काळ धार्मिकदृष्ट्या अत्यंत प्रभावी मानला जातो. या वेळेत मंत्र जप, ध्यान, संकल्प केल्यास जास्त पुण्य मिळते. ग्रहण संपल्यावर काय करायचं आहे, तर स्नान करायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे, देवघर उघडायचं आहे, गंगाजल शिंपडायचं आहे, नवीन अन्न बनवायचं आहे आणि दान करायचं आहे. तर महत्त्वाची सूचना, खूप काही लोकांना माहीत नसते की ग्रहण संपल्याशिवाय होळी पूजा करू नये. ग्रहणानंतरच धार्मिक कार्य शुभ मानले जाते. आजचा पूर्ण ग्रहण कालावधी सूतक सुरू सकाळी 9:39 ग्रहण सुरू 3:20 दुपारी आणि मध्य 5:04 संध्याकाळी, समाप्त 6:47 संध्याकाळी. स्नानशुद्धी 6:47 नंतर. तर विशेष आध्यात्मिक टीप काय आहे आजच्या दिवशी, तर वाद टाळायचा आहे, राग टाळायचा आहे, शांत राहायचं आहे, जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे, कारण चंद्र बरोबर मन आणि ग्रहण बरोबर मानसिक ऊर्जेमध्ये बदल होत असतो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आवडली असेल तर एखादा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.